तुम्ही पण जॉब करून वैतागले असाल आणि स्वतःचा बिझनेस सुरू करायचा तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघून जा. मी 19 वर्षाचा असताना माझ्यावर 1.5 लाखाचं कर्ज होतं. माझा नाही का आधी एक माइंडसेट होता, स्टार्ट युअर ओन बिझनेस, बी युअर ओन बॉस. कशाला आपण दुसऱ्यासाठी जॉब वगैरे करायचो. आणि त्या जोशात मी आई वडिलांचे पैसे घेऊन बिझनेस सुरू केला. ना मार्केटची समज, ना कोणता प्लॅन, ना एक्सपिरियन्स, ना कोणता इंथुझियाझम. काही महिने गेले आणि बिझनेस चाललाच. प्रॉफिट तर सोडा, उलटा खर्च वाढत जात होता. आणि शेवटी हातात काय राहायला माहितीये, की एक गिल्ट, की बाबा मी आई वडिलांचे एवढे 1.5 लाख रुपये डुबवले. मग तेव्हा माझ्या लक्षात आलं की बिझनेस चालू करणं हे चुकीचं नाहीये, पण अनप्रिपेअर्ड होऊन बिझनेस सुरू करणं ही सर्वात मोठी चूक आहे. तुमच्याकडे फक्त आयडिया असणं पुरेसं नाहीये, पण तुम्ही स्वतःला विचारा की तुमची रिस्क टेकिंग कॅपेबिलिटी आहे का? ते रिजेक्शन हँडल करण्याचं धैर्य आहे का? फेलियर नंतर पुन्हा उठायची कॅपॅसिटी आहे का? आज जर तुम्ही 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर उद्या परत 11व्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तयारी आहे का? बिझनेस करणं हे सगळ्यांसाठी हो, त्यामध्ये एवढी काय मोठी गोष्ट नाही, पण सगळे त्यासाठी रेडी नसतात. म्हणून आधी इन्व्हेस्ट करा नॉलेजमध्ये, मार्केट अंडरस्टँडिंगमध्ये, प्रोडक्टमध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट पेशन्समध्ये. आणि बिझनेस म्हणजे हे कोणतं शॉर्टकट नाहीये, ती एक जर्नी आहे, ती एक मॅरेथॉन आहे. आणि मी जे 19व्या वर्षी शिकण्यासाठी पैसे गमावले ते तुम्ही आधीच शिकून वाचवू शकता. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा जो बिझनेस सुरू करण्याच्या प्लॅनिंगमध्ये.